आज आपण नवरात्र स्पेशल झटपट होणारे कुरकुरीत असे साबुदाण्याची वडे कशी करायची आणि त्याच्यासोबत खाल्ली जाणारी चटणी। नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर चटणी करण्यासाठी मी तर 1 वाटी दही घेतलेलं आहे। दही व्यवस्थित फेटून घ्यायचे। त्याच्यामध्ये चवीसाठी अर्धा चमचा साखर, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचे, चवीनुसार मीठ टाकूया आणि सर्व मिक्स करून घेऊया। जर तुम्हाला हे दही घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा वापर केला तरीही चालेल। तर आता तडका देण्यासाठी मी इथं पॅनची कढई ठेवली आहे। अर्धा चमचा तेल टाकूया। तेल गरम होऊ द्यायचे। त्याच्यामध्ये 2 हिरवी मिरची ठेचून घेतलेले, आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता। तर हिरवी मिरची पण तळून झालेली। तर हे तडका जो आहे तो आता आपण चटणीवरती टाकूया। तर अशा प्रकारे झटपट अशी आपली साबुदाणा सोबत ही वड्याची चटणी तयार आहे, बघू शकता। तर हे साईडला ठेवूया। तर आता वडे करण्यासाठी मी तर अर्धा किलो साबुदाणा घेतलाय। हा साबुदाणा 7 ते 8 तास भिजायला ठेवला होता। साबुदाणा व्यवस्थित भिजवून घ्यायचा तरच वडे छान होतात। तर आता हा साबुदाणा आपण मिक्सरच्या जारमध्ये एकदा बंद चालू करून घेणार आहोत। तर ही खूप इझी ट्रिक आहे, म्हणजे व्यवस्थित असं साबुदाणा फुगला जातो किंवा तेलामध्ये विरघळत नाहीये, अजिबात तेलकट होत नाही। त्याच्यामुळे ही ट्रिक नक्की करून बघा। फक्त मिक्सरला बंद चालू करून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि सेम याच प्रकारे मी सर्व साबुदाणा जो आहे तो बारीक करून घेतलेला आहे। अगदी बारीक करायचं नाही किंवा थोडंसं बंद चालू करून आपण हे काढून घेतलेलं आहे। तर हे दुसऱ्या बाउलमध्ये टाकलेलं आहे। अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी इथं पाव किलो बटाटे शिजवून त्याच्यावरचे साल काढून घेतलेले। तर यामध्ये टाकण्यासाठी 5 ते 6 हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे। चवीनुसार कमी जास्त हिरवी मिरचीचा वापर करू शकता। चवीनुसार मीठ टाकूया। त्याच्यानंतर मी इथं शेंगदाण्याचं कूट 1 वाटी बारीक करून घेतलेलं टाकलेलं आहे। सर्व मिक्स करूया। जे काही साहित्य लागतं ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, एकदा नक्की चेक करा, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही रेसिपी करता त्यावेळेस इझी जाईल। तर अशा प्रकारे आपलं पीठ मिक्स करून झालेलं आहे। तर हे आता वडे करायला घेऊया। ज्या प्रकारे आपण पुरी करण्यासाठी जेवढा गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मी इथं मोठा घेते। तर हाताने आपण हे गोल करून घेऊया आणि हलक्या हाताने याला प्रेस करायचं आहे। कुठं जर क्रॅक जात असेल वडे करताना तर ते हाताने व्यवस्थित असं गोल करायचं आहे। तर हा वडा तयार आहे। सेम याच प्रकारे दुसरा पण वडा आपण करून घेऊया। मी जे ट्रिक दाखवली मिक्सरमध्ये एकदा बंद चालू करून घ्यायची, ते एकदा नक्की ट्राय करून बघा। अजिबात तेलकट होणार नाही किंवा वडे तेलामध्ये विरघळले जाणार नाहीत, व्यवस्थित असं फुगून छान होतो वडा। तर अशा प्रकारे आपण बाकीचे पण राहिलेले वडे करून घेऊया। तर सेम याच प्रकारे मी इथं 4 वडे केलेले आहेत। तर तेल तळण्यासाठी मी इथं 2 वाटी तेल ठेवलेलं आहे। तेल आपल्याला मीडियम गरम करायचं, जास्त कडकडीत गरम करायचं नाही किंवा जास्त नॉर्मल ठेवायचं नाही आहे। तेल मीडियम गरम करून आपण गॅस मंद आचेवरती ठेवून हे दोन्ही साईडने लालसर रंग येईपर्यंत आपण हे वडे तळून घेणार आहोत। हे वडे तळण्यासाठी साधारणतः 4 ते 5 मिनिटं लागतात। व्यवस्थित असे आपले वडे लालसर रंग येईपर्यंत तळून झालेले आहेत। तर हे काढून घेऊया। काढण्यासाठी मी इथं प्लेट आणि त्याच्यावरती पेपर घेतलेला आहे, जेणेकरून थोडं जरी तेल असेल तर ते पेपरच्या साहाय्याने निघून जाईल। तर सेम याच प्रकारे आपण राहिलेले पण वडे तळून घेऊया। तर या ठिकाणी अशा प्रकारे झटपट असे कुरकुरीत वडे थोडेसे मी तळून घेतलेले आहेत, त्याच्यासोबत आपली चटणी तयार आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा। तर यामधला एक वडा तुम्हाला तोडून दाखवते। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।